प्रचंड मेहनत करून दोघे डॉक्टर झाले। मग त्यांचा संसाराचा गाडा व्यवस्थित सुरू होता। परंतु संसार म्हटले म्हणजे भांड्याला भांडे लागतेच। हे भांडण विकोपाला जाऊ नये याची काळजी दोघांनी घ्यायची असते। परंतु छत्रपती संभाजीनगरमध्ये पती पत्नीच्या भांडणाची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेत पत्नीने टोकाचे पाऊल उचलले। छत्रपती संभाजीनगरच्या मुकुंदवाडी भागात 40 वर्षीय न्यूरोलॉजिस्ट गोविंद वैजवाडे आणि त्यांची पत्नी डॉक्टर विनीता वैजवाडे राहत होते। 2019 मध्ये त्यांचे विनीताशी लग्न झाले होते। या दोघांमध्ये रविवारी रात्री काही कारणावरून कडाक्याचे भांडण झाले। हे भांडण दोघांचे कॉमन पारिवारिक मित्रांनी सोडवले। ते मित्रही डॉक्टरच होते। त्यानंतर विना यांना राग शांत करण्यासाठी मित्राच्या रुग्णालयात पाठवण्यात आले। मग सकाळी त्या परत डॉक्टर गोविंद यांच्या फ्लॅटवर आल्या। सोमवारी सकाळी 6 वाजता त्यांनी पतीवर राग काढला। यातून त्यांनी स्वतःचे घरच पेटवून दिले। गोविंद वैजवाडे यांच्या घरातून आगीचा लोट दिसत होता। यामुळे शेजारील 11 घरांनाही धोका निर्माण झाला होता। नागरिकांनी अग्निशमन दलास फोन केला, परंतु अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत घरातील साहित्य जळून खाक झाले। अग्निशमन दलाच्या गाड्या त्वरित आल्या नसत्या तर संपूर्ण बिल्डिंगच खाक झाली असती। डॉक्टर विनीता वैजवाडे या आयुर्वेदिक डॉक्टर आहेत। त्या महाविद्यालयात प्राध्यापिका आहेत। या प्रकरणी डॉक्टर गोविंद यांनी त्यांच्या विरुद्ध फिर्याद दिली आहे। त्यामुळे विनीता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे।